शेतकरी मित्रांनो, येत्या 2026 जूनसाठी फळबाग लागवडीचा विचार करताय का? जर करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. फळबाग लागवड पहिला टप्पा म्हणजे खड्डा खणणे असेल, प्रॉपर वॉटर मॅनेजमेंटसाठी ड्रीप करणे असेल किंवा वाफे करणे असेल. दुसरा मुद्दा जसं घरासाठी पाया महत्त्वाचा, तसा कोणत्याही फळबाग लागवडीसाठी रोपं महत्त्वाची. रोपं हा मेन टप्पा आहे. रोपं जर तुमची लागवड चुकली किंवा रोपांची निवड चुकली तर केलेली लागवड पूर्णपणे नुकसानीत जाते किंवा फळबाग लागवड तुमची सगळी अस्ताव्यस्त होत असते. जसं की काही झाडं बारकी राहणे, काही झाडं मोठी होणे किंवा काही झाडांमध्ये व्हरायटीचा फरक येणे, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यासाठी करायचं काय आहे, तर काही ठराविक मुद्दे मी सांगणार आहे, ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर रोपांबाबतीतला पहिला मुद्दा, रोपं निवडत असताना एक सर्वात मोठा मेन मुद्दा असा आहे की रोपं जी तुम्ही निवडताय त्याचं योग्य वय हे सर्वसाधारण तुमच्या लागवडीनुसार आहे. म्हणजे जसं की तुम्ही कमर्शियल लागवड करताय का तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्ही उत्पन्नासाठी लागवड करताय. जर तुम्ही शेतकरी असाल, उत्पन्नासाठी जर लागवड करायची असेल तर तुमच्यासाठी योग्य वयाचं रोप जे आहे ते 1.5 ते 2 वर्षाचं रोप हे तुमच्यासाठी योग्य आहे. आणि जर तुमची लागवड ही कमर्शियल लागवड असेल, जिथे तुमचं ॲग्रो टुरिझम आहे, कृषी पर्यटन केंद्र असू दे किंवा तुमचा फार्म हाऊस असू दे, रिसॉर्ट असू दे किंवा रेसिडेन्शियल एरियामध्ये काय सावलीसाठी झाडं असू दे, अशी जर तुमची काय लागवड असेल तर तुम्ही 50 किलो बॅगा, 100 किलो बॅगमधली मोठी रोपं निवडू शकताय. पण तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी योग्य रोपं म्हणजे 1.5 ते 2 वर्ष वयाची. हा झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा असा आहे की तुम्ही ज्या नर्सरीतनं रोपं निवडताय ती 100% रोपं तुमची उन्हातली आणि खात्रीशीर असायला हवी. बघू शकताय तुम्ही, आज आपण श्रीनाथ नर्सरीमध्ये जी काही रोपं आहेत, जसं की आंबा असेल, चिक्कू असेल, रामसर इकडे दाखवायचं आहे, हापूस आंबा असेल किंवा नारळ, छोटी रोपं आहेत नारळाची सुद्धा. पण बघू शकताय कोणत्याही प्रकारचं शेडनेट किंवा कोणत्याही प्रकारचं वरून हे केलेलं नाही, म्हणजे सावली केलेली नाही. नॅचरल असू दे, आर्टिफिशियल असू दे. व दुसरा अजून एक त्यातला मुद्दा की बघू शकतोय खाली पूर्णपणे विडमॅट टाकलेला आहे. बघू शकतोय कोणत्याही रोपाची मुळी खाली जाऊ नये किंवा शेतकऱ्यांना मुळी तुटलेली रोपं मिळू नयेत म्हणून काय केलेलं आहे, तर टोटली बघू शकताय, मोठी बॅग असू दे, छोटी बॅग असू दे, टोटली विडमॅट आपण वापरलेला आहे, जेणेकरून रोपंची मुळी खाली जाणार नाही. व दुसरा मुद्दा काय, टोटली बघू शकताय सगळी रोपं उन्हामध्ये आहेत. स्प्रिंकलरनं पाणी, जेणेकरून पालवी मॅनेज राहते, कोणत्याही प्रकारचं स्कॉर्चिंग येत नाही झाडांवरती. अजून एक मुद्दा असेल, वॉटर आपण पाईपने सुद्धा देतो आहे डायरेक्ट बॅगमध्ये. असं म्हणजे कोणत्याही प्रकारची झाडामध्ये कमतरता नसते किंवा डिफिशियन्सी राहत नाही. दुसरा मुद्दा असतो खत व्यवस्थापन रोपांचं, जो योग्य वयात जे खतं लागतात. बघू शकतोय कशा प्रकारे 10-26 असेल, DAP असेल, युरिया असेल, जे काय वाढीसाठी लागणारी खतं आहेत ती योग्य वेळी खतं देणं पण लय महत्त्वाचा विषय असतो. बऱ्याच नर्सरीमध्ये असतं काय, रोपं पिवळी पडलेली असतात, कोणत्याही प्रकारचं खत किंवा वॉटर मॅनेजमेंट बरोबर नसतं, रोपांमध्ये कमकुवतपणा आलेला असतो आणि ती लोकं काय करतात, जूनमध्ये रोपं विकून टाकतात. होतं काय, झाड नेऊन लावल्यानंतर वाळतं किंवा पिवळं पडतं किंवा वाढ दिसत नाही. तर त्याची मेन कारणं काय, ते एक सावलीतले असू शकतात रोपं, दुसरं खत म्हणजे वॉटर मॅनेजमेंट असेल किंवा त्याचं फर्टिलायझर मॅनेजमेंट असेल ते बरोबर केलेलं नसते, वेळोवेळी त्याची निगा झालेली नसते, त्याच्यामध्ये भरपूर तण असतं. तणामुळे होतं काय, तर त्याच्या मुळीला न्यूमेटॉड झालेला असतो. त्यामुळे झाडांची जी सशक्त वाढ आहे ती बॅगमध्ये पण झालेली नसती आणि ज्यावेळेला आपण नेऊन लावतो जमिनीमध्ये त्यावेळेला पण ती होत नाही. त्यामुळे होतं काय, शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान काय होतं की रोपामध्ये जास्त मॉर्टिलिटी येणं, तुटाळ म्हणू शकतो आपण. किंवा दुसरा मुद्दा काय, एक झाड तुम्हाला वाढलेलं दिसतं, 2 झाडं न वाढलेली दिसतात, परत 2 झाडं वाढलेली दिसतात. त्यानं होतं काय, उत्पन्नामध्ये बरीचशीच तूट येते. काही झाडं उत्पन्न तुम्हाला 20 किलो देत असतील तर काही झाडं फक्त 5 किलो देत असतात. तर अशा प्रकारे तुम्ही ज्या वेळेला रोपं निवडताय त्यावेळेला प्रॉपर उन्हात असलेली, प्रॉपर त्याचं फर्टिलायझर मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट झालेली रोपं तुम्ही निवडा. हे शेतकरी मित्रांना आव्हान आहे. धन्यवाद.